2.25 लाख मतांवरती माझा स्वतःचा वैयक्तिक प्रभाव आहे. आणि मला वाटतं की त्या ठिकाणी जर ही शिवसेनेला सीट सुटली तर मी 100% खडकवासला मारू शकतो. लोकसभा निवडणुकीमध्ये चुका काय झाल्या याच्यापेक्षा मी लढलो याला महत्त्व आहे. त्यामुळे मला वाटतं की मी नवखा उमेदवार असताना सुद्धा मी लोकसभा लढवली. एवढे तेवढे अंशनिंश असतात त्यांच्या बाबतीत थोडाफार त्रास होतो, परंतु ज्याला वाटतं की हो तात्या आपल्याला ताकद देत होता त्यांच्या बाकी मनामध्ये शल्य कायम आहे की तात्या आपल्यात नाही आहे. शिवसेना, मनसे, वंचित आणि पुन्हा एकदा शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षामध्ये आलेले आहेत. वसंत मोरे तात्या, लोकसभा लढवल्यानंतर आता तुम्ही विधानसभेच्या रिंगणामध्ये उतरताय आणि तुम्ही खडकवासल्यातून इच्छा व्यक्त केलेली आहे. काय खरंय आणि कुठल्या आधारावर तुम्ही हा दावा केला? 100% मी खडकवासला विधानसभा मतदारसंघामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाच्या वतीने इच्छुक आहे. तशा पद्धतीने मी माझी जी काही मागणी आहे ती मी आदरणीय उद्धव साहेब असतील, आदरणीय संजय राऊत साहेब असतील, सचिन नायर साहेब असतील, सुषमाताई असतील, आदित्य साहेब असतील, आदित्य शिरोडकर साहेब असतील, या सगळ्यांकडे मी या मतदारसंघाची मागणी केलेली आहे. आणि मी ज्या भागामध्ये आत्ता नगरसेवक म्हणून काम करतो त्यातला 70% भाग हा खडकवासला विधानसभा मतदारसंघात येतो. शिवाय मी 15 वर्ष नगरसेवक आहे. 2009ला ज्या टायमाला या सगळ्या मतदारसंघाच्या पुनर्रचना झाल्या विधानसभेच्या, तेव्हापासून माझ्या प्रभागामध्ये हडपसर, खडकवासला आणि पुरंदर अशा तिन्ही विधानसभा मतदारसंघाचं मतदान येतं. 40% मतदान हे माझं हडपसर विधानसभेत आहे, 30% 30% हे दोन्ही पुरंदर आणि खडकवासला या मतदारसंघात आहे. मी नव्याने इच्छुक असं काही नाही आहे. मी 2014ला सुद्धा मनसेमध्ये असताना मी खडकवासला विधानसभा मतदारसंघाची मागणी केली होती, परंतु पक्षांतर्गत काही विषयांमुळं मला त्या टायमाला अगदी माझं फायनल झालेलं तिकीट शेवटच्या क्षणाला माझं कडं झालं. मग त्याच्यानंतरनं परत एकदा मी 2019ला जी महानगर विधानसभा लढवली ती मी हडपसर विधानसभा लढवली. आणि त्या विधानसभेमध्ये मग 2009, 2014 नाना भानगिरे, 2019 मी स्वतः, ह्या सगळ्या विषयांमध्ये जर पाहिलं तर मी मतदारसंघाच्या शेवटच्या टोकामध्ये येतो. त्यामुळे 40,000पर्यंतच त्या ठिकाणी माझी उडी जात होती. कारण मतदान माझं एवढं कमी होतं. परंतु आत्ताचा जो खडकवासला विधानसभा आहे जो माझ्या मतदारसंघाच्या अवतीभोवती आहे त्याच्यामध्ये 1,28,000 मतदान हे खडकवासल्याचं आहे. शिवाय शिवगंगा खोऱ्याचं जे 48,000चं मतदान आहे ते सगळं शिवगंगा खोरे एक कात्रज भागातूनच जातं. त्यामुळं 2.25 लाख मतांवरती माझा स्वतःचा वैयक्तिक प्रभाव आहे. आणि मला वाटतं की त्या ठिकाणी जर ही शिवसेनेला सीट सुटली तर मी 100% खडकवासला मारू शकतो. तुम्ही वंचित मधून ज्यावेळेस शिवसेनेमध्ये त्यावेळेस काय कमिटमेंट झाले होते का? त्यावेळेस काय चर्चा झाली होती? काय आश्वासन दिलं होतं? त्या टायमाला अशा कमिटमेंट कुठल्या झाल्या नव्हत्या. मी शिवसेनेमध्ये अगदी सुरुवातीपासूनच माझं फाउंडेशन आहे शिवसेनेमध्ये. त्यामुळं मला शिवसेनेमध्येच जाणं गरजेचं होतं. मी त्या टायमाला शिवसेनेमध्ये गेलो आणि त्यावेळेस तसं काही मी सांगितलं नव्हतं किंवा माझं काय बोलणं झालं नव्हतं, कारण विधानसभा तेव्हा लांब होत्या, 4-5 महिन्याचा कालावधी होता. परंतु आता मी गेल्या महिन्यामध्ये सातत्याने मी साहेबांना भेटून अगदी पुण्यातल्या मेळाव्याच्या वेळेससुद्धा साहेबांच्या कानावरती या सगळ्या गोष्टी घातलेल्या आहेत. माझं जे काही माझ्याकडं या मतदारसंघाच्या बाबतीमध्ये आहे म्हटलं ते सगळं मी मुंबईपर्यंत पोहोचवलेलं आहे, मातोश्रीपर्यंत गेलेलं आहे. आता महाविकास आघाडी म्हटलं की शरद पवारांच्या पक्षाची प्रबळ दावेदारी आहे, कारण सचिन दोडके काही म्हणजे 2-2.5 मताच्या फरकाने त्यांचा पराभव झाला होता. तुम्हाला असं वाटतं का त्यांना डावलून शिक्षेतलं जागा होते आणि तुम्हाला उमेदवारी पडते? मला असं वाटतं की ज्या टायमाला सचिन भाऊ उभा होता त्या टायमाला दोन्ही राष्ट्रवादी एकत्र होते. आता राष्ट्रवादीचेच 2 राष्ट्रवादी झालेले आणि आत्ताची जर तुम्ही गेल्या महिन्याची 2 महिन्यापूर्वीची जी लोकसभा पाहिली त्याच्यामध्ये बारामती लोकसभेमध्ये खडकवासला विधानसभा येते आणि ह्याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलं तर खडकवासला विधानसभेमध्ये 22,000चे लीड सुनेत्राताई पवारांना मिळाले आणि सोबत जे वारजेचे प्रभाग आहेत त्याच्यामधून सुद्धा सुनेत्राताईंना लीड आहे. आणि माझ्या भागामधून जिथून मी नगरसेवक म्हणून काम करतो तिथून 2,000चं लीड. शिवाय इकडं अमोल कोल्हे साहेबांना सुद्धा चांगल्या पद्धतीने आमच्या भागातून मतदान झालेले आहे की पूर्वी सुद्धा होते. 2019च्या निवडणुकीमध्ये ते सुद्धा सुप्रियाताईंना माझ्या भागातून चांगलं मतदान आहे. तर त्यावेळेस पक्षाचे स्वच्छ आदेश होते त्यांचं काम करणे आणि त्यामुळं सुप्रियाताईंचं अमोल कोल्हे साहेबांचं की 2019ला पण काम केलं होतं आणि आत्तासुद्धा आम्ही त्यांचंच काम केलं. त्यामुळे मला असं वाटतं की माझं पक्षाकडं मी तिकीट मागणे माझं कर्तव्य आहे. त्यामुळे मी माझ्या पक्षाकडून माझं तिकीट मागितलेलं आहे की खडकवासला आपल्याला स्वतःवा. शिवाय खडकवासल्यात तो ग्रामीण भाग आहे
याच्यामध्ये आजपर्यंत शिवगंगा खोऱ्यापासून तर अगदी सिंहगड घेऱ्यापर्यंत या सगळ्या गावांमध्ये आज सुद्धा 15 वर्ष सातत्याने जिल्हा परिषद सदस्य शिवसेनेचे राहिलेले, पंचायत समिती सदस्य शिवसेनेचे राहिलेले, ग्रामपंचायत या शिवसेनेकडे आहे. त्यामुळं मला वाटतं की ग्रामीण भागामध्ये शिवसेनेचं वातावरण त्या पट्ट्यामध्ये अतिशय चांगलं आहे. शिवाय खडकवासला धरणाचा जो उत्तर आणि दक्षिण भाग आहे, या उत्तर आणि दक्षिण भागामध्ये सुद्धा अतिशय चांगले, मग खडकवाडी असेल, भिजली असेल, संगम असेल, या सगळ्या पट्ट्यामध्ये मी अतिशय चांगल्या पद्धतीने फिरलोय. अगदी आंबीपर्यंत गेलेले, त्यामुळं खानापूर असेल, आंबी असेल, सगळ्या खडकवाडीपर्यंत सुद्धा मी जाऊन आलो. मला वाटतं की या भागामध्ये शिवसेनेचं चांगलं वलय आहे, त्याचा मला फायदा होतो. आता लोकसभा निवडणुकीतून काय काय चुका झाल्या आणि काय लोकसभा निवडणुकीमध्ये चुका काय झाल्या याच्यापेक्षा मी लढलो याला महत्त्व आहे. त्यामुळं मला वाटतं की मी नौखा उमेदवार असताना सुद्धा मी लोकसभा लढवली. त्यामुळे मला असं वाटतं की आता मी 6 विधानसभा मतदारसंघामध्ये मी जे काही नेटवर्क तयार केलं होतं ते मला आता 1 विधानसभा मतदारसंघामध्ये अतिशय छोटंसं वाटतं. त्यावेळेस प्रत्येक विधानसभा मतदारसंघामध्ये 21-22 लाख मतांमधून मी फिरलो. 8 विधानसभेमध्ये मी कानाकोपऱ्यामध्ये पोहोचण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे आता ज्यावेळेस मी या एका मतदारसंघात फिरतो ना, त्यावेळेस मला असं वाटतं की खूप छोटा मतदारसंघ, त्या मतदारसंघामध्ये मी सर्वांगीण विकास काय होऊ शकतो. मी आता गावागावामध्ये फिरतोय ना, तर मी गावागावामध्ये फिरत असताना त्या ठिकाणी कशा पद्धतीने तरुणांना रोजगार उपलब्ध करून दिले जाते, त्या ठिकाणच्या ज्या शाळा आहेत त्या शाळांच्या झालेल्या दुरावस्था, त्या ठिकाणची असलेल्या आरोग्य व्यवस्था, त्या ठिकाणची जो लोकांचा महत्त्वाचा व्यवसाय जो आहे तो व्यवसाय म्हणजे दुग्ध व्यवसाय, यासाठी लागणारं जे काही पशुधन आहे त्या पशुधनाच्या बाबतीत तर सगळ्या विषयांमध्ये ग्रामीण पट्ट्यामध्ये फिरत असताना मी त्या विषयांवरती असला अभ्यास करतो. मला वाटतं की तो माझा अभ्यास मला नक्कीच या खडकवासला विधानसभेमध्ये उपयोगाला येईल. तुम्ही वंचित सोडून शिवसेनेत आल्यानंतर प्रकाश आंबेडकरांच्या कार्यकर्त्यांच्या त्यांच्या संतप्त भावना होत्या, तुम्ही त्यांची समजूत कशी काढली? प्रकाश आंबेडकरांची काय बोलणं? साहेबांना भेटून मी त्या टायमाला सुद्धा बऱ्याच काही गोष्टी ज्या अंतर्गत असतील त्या त्यांच्यापुढे मांडल्या होत्या. आणि अंतर्गत गोष्टी मांडून मला वाटतं की मी कार्यकर्त्यांना सुद्धा 1 महिना जो माझ्याकडे होता त्या 1 महिन्याच्या कालावधीमध्ये मी कार्यकर्त्यांना सुद्धा चांगल्या पद्धतीने कन्व्हिन्स केलं होतं की कशा पद्धतीने कुठं चुका झाल्या की त्या प्रत्येकाने पाहणं गरजेचं आहे. आणि मला वाटतं की त्याच्यामध्ये बऱ्यापैकी काही जे कार्यकर्ते प्रत्यक्षात यंत्रणेत नव्हते तेच कार्यकर्ते नाराज झाले होते, पण ज्यांना प्रत्यक्ष वस्तुस्थिती काय ही ज्यांनी अनुभवली होती त्या कार्यकर्त्यांचं त्यांचं सॅटिस्फॅक्शन झालं होतं. स्वतः साहेबांना सुद्धा भेटून मी 3-4 तास त्यांच्याबरोबर चर्चा केली. साहेब हे असं घेऊन कसं काय करायचं, त्यामुळे साहेब तुम्ही विचार करावा. तुम्हाला आता विधानसभेला वंचितच्या नेटवर्कचा पण फायदा होईल का? म्हणजे तुम्ही जे 6 मतदारसंघामध्ये लोकसभेमध्ये त्याचा पण फायदा होऊ शकतो का? नक्कीच होईल, कारण वसंत मोरेने ज्या टायमाला वंचितमध्ये काम केलं, मनसेमध्ये काम केलं, हे मी सर्वसामान्य कार्यकर्त्यांना ताकद द्यायचे काम करतो. पक्ष हे नंतरचा विषय असतो, परंतु पहिले वैयक्तिक संबंधी असतात. हे वैयक्तिक संबंध आज सुद्धा वंचितचे बरेच कार्यकर्ते हे माझ्या संपर्कामध्ये आहेत, आज सुद्धा मनसेचे बरेच कार्यकर्ते माझ्या संपर्कामध्ये आहेत. कारण प्रत्येकाला माहिती आहे की वसंत मोरेंनी कधीच सामान्यातल्या सामान्य जो कार्यकर्ता आहे ना, शाखाध्यक्षापासूनचं, त्याला कायम ताकद देण्याचं काम केलं आणि ती त्यांच्या स्मरणात आयुष्यभर कायम राहील. दादा, तुम्ही पाठीमागे एक फेसबुक पोस्ट केली होती की अथर्व सुदामे जे रील स्टार आहे त्याच्याबद्दल की निवांत वेळ काढून एक वेळ त्याच्याकडे बघावं लागणार आहे. निवांत भेटला का नाही? निवांत भेटलो नाही अजून, पण मला वाटतं की त्याच्यानंतरनं मी त्यांचं पाहत असतो अथर्व सुदामेचं मी, परंतु त्याच्यामध्ये बऱ्यापैकी सुधारणा झाली. मला वाटतं भेटण्याच्या अगोदर अथर्व सुदामेंनी सुधारणा केल्या, तसं मी त्यांच्या फेसबुकवरती अभिनंदन सुद्धा त्यांचं केलेलं आहे. मी त्यांना एक मेसेज सुद्धा टाकला होता की सुदामे साहेब धन्यवाद, तुम्हाला आता बऱ्यापैकी पुणेकरांची जाण झाली, तुम्ही चांगल्या पुणेकरांच्या बाबतीमध्ये. कारण आता आपण गणेशोत्सवाच्या काळामध्ये सुद्धा पाहिलं, आत्ता सुद्धा कालची सुद्धा त्यांची मी रील एक पाहिली की ते पुणेकरांच्या बाबतीमध्ये आता जे नेगेटिव्ह मध्ये होतं ते आता पॉझिटिव्ह मध्ये करताना दिसतात. बरं, किती आपण आता मुलाखतीमध्ये बोललो तर मनसेचा शब्द तुमच्या तोंडी येतोच. अजूनही मनसेवर तुमचं प्रेम दिसतंय. काही जुन्या सहकाऱ्यांचा फोन वगैरे येतो का? काय येणार नाही, कारण लोक आहेत ना अशी घट्ट बांधली होती 18, 20, 22 वर्ष ती घट्ट बांधली होती, परंतु लोक बांधलेली असताना ती लोक सुटू शकत नाही. जी नाळ त्यांच्याबरोबर जोडलेली होती, पण मला वाटतं की माझं फाउंडेशन जे होतं ते शिवसेनेमध्ये होतं.
आणि मी मूळचा शिवसैनिक आहे, शाखा प्रमुख होतो आणि मी जे नगरसेवकापर्यंत काम केलं 2006 पर्यंत. अगदी महानगरपालिकेच्या निवडणुका लागण्याच्या 4 महिन्या अगोदर मी शिवसेनेतच होतो. माझं जे मूळचं फाउंडेशन झालं होतं ते शिवसेनेमध्ये झालं. त्यामुळे मला स्वगृही करताना काही त्रास झाला नाही. आणि एवढे तेवढे औषध असतात त्यांच्या बाबतीत थोडाफार त्रास होतो, परंतु ज्याला वाटतं की हो तात्या आपल्याला ताकद देत होता, त्यांच्या बाकी मनामध्ये शल्य कायम आहे की तात्या आपल्यात नाही आहे. तात्या सचिन दोडके यांना काहीच म्हणजे मतात कमी पडलं होतं. तुम्हाला जर उमेदवारी मिळाली तर किती लीड घ्याल तुम्ही? मला वाटतं की मी लीड किती घेईल त्यापेक्षा दिवंगत आमदार रमेश भाऊ वांजळे यांच्यासोबत मी काम केलेलं आहे त्या काळी. अगदी त्यांना पक्षात आणण्यापासून तर बाकीच्या सगळ्या गोष्टी ह्या मी स्वतः त्याचा साक्षीदार आहे. आणि त्यांची खूप स्वप्न होती. अगदी सिंहगडाच्या बाबतीमध्ये त्यांची स्वप्न त्यांनी मला अनेकदा बोलून दाखवली, खडकवासल्याच्या बाबतीमध्ये बोलून दाखवली होती. मला वाटतं की मला आमदार व्हायचे ते सोनेरी आमदार रमेश वांजळे यांच्या स्वप्नांचा खडकवासला विधानसभा मतदारसंघ कसा असावा, त्यांना रोजगार निर्मिती करायची होती. परंतु योगायोगाने त्या गोष्टी झाल्या नाहीत. भाऊ आपल्यात राहिले नाहीत, परंतु त्यांच्या ज्या अर्धवट स्वप्न आहेत ना ती पूर्ण मला करायचे. स्वर्गीय वांजळे साहेबांचं स्वप्न तुम्हाला पूर्ण करायचं असेल 100%. भाऊंचं जे होतं की भाऊ त्यावेळेस त्यांना तिकीट मिळालं, त्या टायमाला आम्ही दोघेही मुंबईमध्ये होतो. साहेबांच्या कृष्णकुंजमध्ये बसलेलो होतो आणि कृष्णकुंजमधनं आम्ही दोघांचे बी फॉर्म घेऊन संघच बाहेर पडलो. पण भाऊनी त्यांची जी रॅली होती ना, पहिल्या दिवशीची रॅली ही माझ्या घरापासून चालू केली, माझ्या चौकातनं चालू केली होती. सुरुवात त्यांच्या रॅलीची माझ्या कात्रजमधनं चालू केली होती त्यांनी. आणि मग नंतरनं मी हडपसरकडे गेलो आणि भाऊ मग खडकवासल्यामध्ये गेलो. त्यामुळे माझं रमेश भाऊचं बाउंडिंग हे अतिशय चांगलं होतं. मला कायम रमेश भाऊचं एक माझ्याकडे अजून सुद्धा एक सेव आहे, एक वाक्य त्यांचं की ज्याच्यावरती मी बायकोपेक्षा जास्त प्रेम करतो तो आमचा वसंत भाऊ आहे. बरं, हे त्यांचं वाक्य होतं. ते माझ्याकडे आज सुद्धा सेव आहे की माझ्या एका कार्यक्रमामध्ये कात्रजला माझा कात्रज महोत्सवचा कार्यक्रम होता. त्या कात्रज महोत्सवच्या कार्यक्रमाचं उद्घाटनाला रमेश भाऊ आले होते. रमेश भाऊने त्या काळी माझ्या कात्रज महोत्सवाची उद्घाटन केली, महिला बचत बाजाराची उद्घाटन केली. माझी कात्रज केसरीची कुस्ती स्पर्धा जी झाली होती ती कात्रज केसरी कुस्ती स्पर्धा सुद्धा मी रमेश भाऊंच्या हस्तेच केली होती. म्हणजे जे माझे दप्तर शालेय साहित्य वाटपाचे कार्यक्रम सगळे माझ्या प्रत्येक कार्यक्रमाला माझ्या आज सुद्धा फोटो आहेत. माझ्या मुलांनी काल जी रील टाकली माझ्या घरामध्ये कालच्याला रमेश भाऊंचा मुलगा मयुरेश आला होता. ती एक मला जुनी आठवण झाली की 14 वर्षापूर्वी ज्यावेळेस रमेश भाऊ माझ्या घरात आले होते त्या 14 वर्षानंतर त्यांचा मुलगा आज माझ्या मुलाला येऊन भेटला. लीड सांगायचं राहिलं तुमचं? लीड माझं हे मी आता सांगू शकत नाही, पण मला एवढं कळतं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाला जर हा खडकवासला विधानसभा मतदारसंघ मिळाला तर 100% याचा महाविकास आघाडीचा या ठिकाणी आमदार होईल. निश्चित. तुम्ही आमच्याशी बोलले, धन्यवाद. तर हे होते वसंत तात्या मोरे, बेधडक बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. त्यांनी खडकवासल्यातून दावा ठोकलेला आहे. जर महाविकास आघाडीला जागा सुटली, त्यातही शिवसेनेला जागा सुटली तर मी या ठिकाणाहून मोठ्या लीडनी निश्चित या ठिकाणी निवडून येईल असा विश्वास त्यांनी आपल्याशी बोलताना व्यक्त केला आहे. विश्वासानं प्लेट्सअप मराठी, पुणे.